साई राम बच्चों, आज हम एक नया पाठ है चुंबक है धरती हमारी, इसके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। पाठ का नाम है चुंबक है धरती हमारी। क्या है बच्चों, आपने अपना साइंस क्लास में एक नाम को सुना होगा। कौन है वो? ನ್ಯೂಟನ್, ಐಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್ है ना। ನೀವು ನಿಮ್ಮ ಕೆಳಗಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಐಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಜ್ಞಾನಿಯ ಬಗ್ಗೆ ನೀವು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ಅಲ್ವಾ? ಅದನ್ನು ಇವತ್ತು ನಮಗೆ ಒಂದು ಕವಿತೆಯ ಮೂಲಕ क्या है कविता में हम उसके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। ठीक है, यहाँ देखिए चुंबक। चुंबक शब्द का अर्थ क्या है? आकर्षण शक्ति कहते हैं। यानी ग्रेविटेशनल फोर्स इंग्लिश में। धरती का अर्थ आपको मालूम है भूमि कहते हैं। वैसे ಇದರ ಪೂರ್ತಿ ನಾವು ಇದರ ಹೆಡ್ಡಿಂಗಿನ ಅರ್ಥ ಏನು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೋದು. ನಮ್ಮ ಭೂಮಿಗೆ ಏನೋ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಚುಂಬಕ್ ಹೇ ಧರ್ತಿ ಹಮಾರಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದೊಂದು ಸಂಕಲಿತ है। यह देखिए प्रस्तुत कविता में बताया गया है कि न्यूटन ने पेड़ से गिरते सेब को देखा और खोजबीन करके पता लगाया कि धरती में चुंबकीय गुण होता है। क्या है इस कविता में? चुंबक है धरती हमारी कविता में कवि ने बताया गया है कि न्यूटन ने एक पेड़ के नीचे बैठा एक न्यूटन, एक साइंटिस्ट विज्ञानी, उसने क्या देखा? पेड़ से एक सेब गिरते हुए देखा। ಏನೋ ನ್ಯೂಟನ್ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಜ್ಞಾನಿ ಒಂದು ಮರದಿಂದ ಏನೋ ಸೇಬ್ ಅಂತೇಳಿದರೆ ಆ್ಯಪಲ್ ಮರದಿಂದ ಬೀಳುವುದನ್ನು ನೋಡ್ತಾನೆ। और खोजबीन करके यानी खोज किसी चीज़ के बारे में पता लगाना, उसे हम खोजबीन करके पता लगाया कि धरती में चुंबकीय गुण होता है। ಏನೋ ತಲಾಶ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರೇನೋ ಹುಡುಕಿ ಏನೋ ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡಿ ಅವರು ತಿಳಿದುಕೊಳ್ತಾರೆ ಏನಂತೇಳಿ, ಈ ನಮ್ಮ ಭೂಮಿಗೆ ಒಂದು ಆಕರ್ಷಣ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಚುಂಬಕೀಯ ಗುಣ ಯಾನಿ ಆಕರ್ಷಣ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಅವರು ತಿಳಿದುಕೊಳ್ತಾರೆ। ಯಾರು? ಐಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್। कविता देखिए, एक युवक था बुद्धिमान, ऐसाक न्यूटन उसका नाम। एक दिन बैठा बगीचे में, डूबा गहरी सोच में। पेड़ से गिरा एक सेब लाल, सेब उठाया पेड़ को देखा, ऊपर देखा नीचे देखा, सेब को उसने फिर से फेंका, सेब आया फिर से नीचे, देख देख कर लगा सोचने आखिर यह है गिरा क्यों नीचे। सोच सोच कर पता लगाया, खोजबीन कर यह समझाया, चुंबक बनकर धरती हमारी खींचे वस्तुएं अपनी ओर सारी। बच्चों, यही है गुण हमारी धरती का, याद रखो तुम नाम न्यूटन का। क्या है कविता हम देखेंगे। एक युवक था बुद्धिमान। एक युवक कैसा था? बुद्धिमान था, बुद्धिವಂತನಾಗಿದ್ದ ಒಬ್ಬ युवक इद्ದ। युवक शब्द का अन्य लिंग क्या है? युवक शब्द का अन्य लिंग युवती, अन्य लिंग है ना। एक शब्द का विलोम शब्द क्या है? अनेक। एक शब्द का विलोम शब्द है अनेक। बुद्धिमान, इसका अर्थ क्या है? बुद्धिमान इसका अर्थ है समझदार।
ಸಮಜ್ದಾರ್. ಏನೋ ಒಬ್ಬ ಯುವಕ ಇರ್ತಾನೆ, ಅವನು ಹೇಗಿದ್ದ? ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿದ್ದ. ಐಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್ ಉಸ್ಕಾ ನಾಮ. ಫಸ್ಟಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಇದ್ದಾನೆ, ಅವನು ಹೇಗಿದ್ದ? ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿ. ಹಾಗೆ ಅವನ ಹೆಸರು ಏನು ಹೆಸರು? ಐಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್. ಉಸ್ಕಾ ನಾಮ್, ಅವನ ಹೆಸರು ಐಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್. एक दिन बैठा बगीचे में. दिन शब्द का विलोम शब्द क्या है? दिन रात. एक दिन बैठा बगीचे में. उसने कहाँ बैठा? बगीचे में बैठा था. बगीचा का अर्थ क्या है? गार्डन, ಉದ್ಯಾನ, ತೋಟ ಅಂತಲೂ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಏನೋ ಒಬ್ಬ ಯುವಕ ಇದ್ದಾನೆ, ಅವನ ಹೆಸರು ಐಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್. ಅವನು ಎಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದ? ಬಗೀಚೆ ಮೇ. ಏಕ ದಿನ ಬೈಟ ಬಗೀಚೆ ಮೇ. ಒಂದು ದಿವಸ ಅವನು ಕೂತಿರ್ತಾನೆ ಎಲ್ಲಿ? ಗಾರ್ಡನ್ನಲ್ಲಿ. डूबा गहरी सोच में. गहरी, गहरी शब्द का अर्थ क्या है? गहरी यानी गंभीर. ಡೂಬಾ ಗಹರಿ ಸೋಚ್ ಮೇ. ಅವನು ಏನು ಬಿದ್ದಿರ್ತಾನೆ. ಎಂಥ ಸೋಚ್ ಅಂತೇಳಿದರೆ ಆಳವಾದ ಯೋಚನೆಯಲ್ಲಿ ಅವನು ಬಿದ್ದಿರ್ತಾನೆ ಅಂತೇಳಿದರೆ ಅವನೊಬ್ಬ ವಿಜ್ಞಾನಿ. ಅವನು ಮರದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕೂತಿರ್ತಾನೆ. ಅವನು ಎಂಥ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ಆಳವಾಗಿ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಏನೋ ಗಹರಿ ಸೋಚ್ ಮೇ. ಡೂಬಾ ಗಹರಿ ಸೋಚ್ ಮೇ. ಗಂಭೀರ ಯೋಚನೆಯಲ್ಲಿ ಅವನು ಅಂತೇಳಿ ಒಳಗೊಂಡಿರ್ತಾನೆ, ಅದರಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿರ್ತಾನೆ. ಹಾಗೆ पेड़ से देखा एक सेब लाल. पेड़ से ಗಿರಾ ಏಕ್ ಸೇಬ್ ಲಾಲ್. ಅಷ್ಟೊತ್ತಾಗುವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ? ಮರದಿಂದ ಒಂದು ಕೆಂಪಾದ ಒಂದು ಆ್ಯಪಲ್ ಬೀಳ್ತದೆ. पेड़ से गिरा एक सेब लाल. सेब उठाया, पेड़ को देखा. उसने क्या किया? आइजैक न्यूटन ने उसे वो गिरते हुए सेब को देखा. उसने क्या किया? उठाया, ऊपर से नीचे से उठाया और पेड़ को देखा. वो कहाँ से गिरा? इस सोच में वो पेड़ से देखते हैं. वैसे ऊपर देखा, नीचे देखा. ऊपर शब्द का विलोम शब्द नीचे. ऊपर नीचे. और वैसे वो पेड़ सेब को उठाकर उसने क्या किया? ऊपर देखा, नीचे देखा. सेब को उसने फिर से फेंका. उसने क्या किया? सेब को उसने फिर से फेंका. उसने क्या किया? पेड़ को उठाकर उसने फिर से पेड़ के नीचे ऊपर फेंकते हैं. सेब आया फिर से नीचे. तब क्या हुआ? पेड़ से गिरे हुए वो सेब को उसने फिर से फेंका ना, वो फिर से नीचे गिरा. वैसे देख देख कर लगा सोचने. देख देख द्विरुक्ति है. एक शब्द दो बार दोहराने वाले शब्दों को हम क्या कहते हैं? द्विरुक्ति शब्द कहते हैं. क्या है? देख देख, दो बार हुआ. देख शब्द दो बार दोहरा गया है. वैसे आखिर यह गिरा क्यों नीचे? आखिर शब्द का विलोम शब्द क्या है? आखिर. शुरुआत. शुरुआत. आखिर यहाँ गिरा क्यों नीचे? ऐसे क्वेश्चन आया उसने मन में. ऐसे एक प्रश्न उठा. कैसे? आखिर यहाँ गिरा क्यों नीचे? ये सेब आखिर पेड़ से गिरा क्यों नीचे? इस तरह उसने मन में सोचने लगा. खोजबीन कर यह समझाया. खोजबीन इसका अर्थ क्या है? किसी चीज़ के बारे में हम क्या है? बारे में पता लगाना. इसको हम खोजबीन कर इसे कहते हैं. खोजबीन का अर्थ है खोजबीन कर यह समझाया. क्या? वो ಅವನು ಏನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾನೆ? ಇದನ್ನು ಏನೋ ಇದು ಎಲ್ಲ ಇದು
ಅವನು ಕಂಡು ಹುಡುಕ್ತಾನೆ. ಹೇಗೆ? ಕೋಜ್ ಬೀನ್ಕ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ವಸ್ತುವಿನ ಬಗ್ಗೆ ಅವನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದೇನು, ಅದು ಹೇಗೆ ಬೀಳ್ತದೆ, ಅದು ಏನು, ಯಾಕೆ ಕೆಳಗೆ ಬೀಳ್ತು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಅವನು ಉತ್ತರ ಕಂಡು ಹುಡುಕ್ತಾನೆ. ಏನಂತೇಳಿ? ಚುಂಬಕ್ ಬನ್ಕರ್ ಧರ್ತಿ ಹಮಾರಿ. ಚುಂಬಕ್ ಅಂತೇಳಿದರೆ ಒಂದು ಆಕರ್ಷಣ ಶಕ್ತಿಗೆ ನಾವು, ಗ್ರಾವಿಟೇಷನಲ್ ಫೋರ್ಸಿಗೆ ನಾವು ಚುಂಬಕ್ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಚುಂಬಕ್ ಬನ್ಕರ್ ಧರ್ತಿ ಹಮಾರಿ ಕಿಂಚೆ ವಸ್ತುವೆ ಅಪ್ನಿ ಓರ್ ಸಾರಿ. ಏನೋ ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಒಂದು ಆಕರ್ಷಣ ಶಕ್ತಿ ಇದೆ ನಮ್ಮ ಭೂಮಿಗೆ. ಅದು ಮೇಲೆ ಹೋದಂತಹ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅದೇನು ಮಾಡ್ತದೆ, ಕೆಳಕ್ಕೆ ಎಳೆಯಲ್ಪಡ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕಿಂಚಿ ವಸ್ತುಯೇ ಅಪ್ನೆ ಓರ್ ಸಾರಿ. ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅದು ಎಳೆದುಕೊಳ್ತದೆ. ಬಚ್ಚೋ, ಬಚ್ಚಾ ಶಬ್ದ का अन्य लिंग क्या है? बच्चा, बच्ची, अन्य लिंग, अन्य लिंग है. बच्चों यही है गुण धरती का. ಮಕ್ಕಳೇ, ಇದಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಈ ಭೂಮಿಯ ಒಂದು ಗುಣ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ವಿಶೇಷತೆ. याद रखो तुम नाम न्यूटन का. याद रखिए किसका नाम? ನ್ಯೂಟನ್ का नाम. ನೀವು ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಯಾರ ಹೆಸರನ್ನು? ನಮ್ಮ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ವಿಜ್ಞಾನಿಯಾದ ನ್ಯೂಟನ್ನ ಹೆಸರನ್ನು ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನು? ಏಕ ದಿನ एक युवक बैठा था बगीचे में. उसने क्या, एक पेड़ के नीचे बैठा. उसने क्या, उस वक्त क्या होता है, पेड़ से एक लाल सेब गिरते हैं नीचे. उसने क्या किया, फिर से फेंकता है उस सेब को. वो फिर से ऊपर से नीचे आता है. उसने क्या किया, खोजबीन कर यानी इसके बारे में पता लगा कर उसने समझ गया कि क्या है, हमारा धरती में एक चुंबकीय गुण होता है. इसके वजह से वो सारी वस्तुएं अपने ओर खींचते हैं. इसलिए कवि कहते हैं, बच्चों आपने याद रखिए हमारा साइंटिस्ट यानी विज्ञानी या नाम न्यूटन का नाम को इस तरह यहाँ कहते हैं. एक छोटा सा कविता है, आपको समझ में आया होगा. गृह कार्य देखिए. मैं कुछ प्रश्न कहती हूँ, आप लिख लीजिए. युवक कैसा था? फर्स्ट क्वेश्चन, युवक कैसा था? युवक कैसा था? युवक का नाम क्या था? युवक का नाम क्या था? पेड़ से क्या गिरा? पेड़ से क्या गिरा? युवक कहाँ बैठा था? युवक कहाँ बैठा था? पेड़ से गिरे सेब को देखकर न्यूटन ने क्या सोचा? इसका उत्तर लिखकर मेरा व्हाट्सएप नंबर में भेज दीजिए. साईं राम.